नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरला आपण बुककीपिंग अँड अकाउंटन्सी या विषयामध्ये सुरुवातीला पहिलं प्रकरण अभ्यासलं फायनल अकाउंट, त्यानंतर दुसरं प्रकरण अभ्यासलं नॉट फॉर प्रॉफिट कन्सर्न, त्यानंतर तिसरं प्रकरण अभ्यासलं ॲडमिशन ऑफ ए पार्टनर आणि आता आपण चौथं प्रकरण अभ्यासत आहोत रिटायरमेंट ऑफ ए पार्टनर। यामध्ये मागील लेक्चरला आपण इंट्रोडक्शनचा भाग अभ्यासला आणि एक प्रॉब्लेम अभ्यासला। आता हा रिटायरमेंटचा दुसरा प्रॉब्लेम आज आपण अभ्यासणार आहोत। सुरुवातीला विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पार्टनरची नावं दिलेली आहेत आणि त्या पद्धतीने या ठिकाणी खाली ओल्ड बॅलन्स शीट दिलेला आहे आणि खाली एक 4-5 ॲडजस्टमेंट दिलेले आहेत। तर आपल्याला या दिलेल्या प्रॉब्लेमवरून कोणते अकाउंट तयार करायचे हे भाग महत्त्वाचा आहे। बघा, या ठिकाणी आपल्याला सुरुवातीला जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर या ठिकाणी प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच या ठिकाणी आपल्याला पहिलं अकाउंट आहे प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, त्यालाच नाव आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट। दुसरं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, तिन्ही पार्टनरचं कॅपिटल अकाउंट तयार केलेलं आहे आपण। आणि नंतर न्यू बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म, नवीन फर्मचं 2 पार्टनरचं बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचं आहे। तर अशा प्रकारे हा दिलेला प्रॉब्लेम व्यवस्थित लक्ष दिलं तर फार सोपा प्रॉब्लेम आहे आणि त्या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी सर्व प्रॉब्लेम व्यवस्थितरित्या सॉल्व करायचा आहे, लक्षात घ्या। आता सुरुवातीला आपण या ठिकाणी ॲडजस्टमेंट कोणकोणत्या आहेत त्या एक लक्षात घेऊ आणि नंतर मग प्रत्येक पॉईंटला टिक मार्क करून घेऊ। बघा, इथं महेश नाव आहे तेवढं लक्षात घ्या, मेन का नको, महेश रिटायर झालेला आहे। पहिली ॲडजस्टमेंट बघा, द असेट वेअर रिव्हॅल्यूड ॲज अंडर, असेटच्या किमती बदलल्यात, कमी जास्त झालेल्या दिलेल्या आहेत। मग प्रत्येक पॉईंटला टिक मार्क करून घेऊ। पहिला आहे स्टॉक 28,000, स्टॉकला टिक मार्क करून घ्या। त्यानंतर बिल्डिंगला 1 आकडा टाकून घ्या, बिल्डिंग ॲप्रिशिएट 10% बिल्डिंग वाढलेली आहे। RDD 1,000पर्यंत इन्क्रीज्ड अप टू 1,000पर्यंत RDD वाढलेली आहे, पूर्वी 800 होती आता 1,000 झाली, म्हणजे 200 रुपये वाढलेली आहे, थोडक्यात लक्षात घ्या। त्यानंतर पहिल्या ॲडजस्टमेंटच्या मध्ये डेटर्सला खून करून घ्या, स्टॉक बिल्डिंग डेटर्स। दुसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला त्यांनी सांगितले द गुडविल ऑफ रिटायरिंग पार्टनर इज व्हॅल्यूड ॲट ₹8,000। महेश रिटायर होणार आहे, त्याचं गुडविल 8,000 रुपये आहे, महेशच्या वाटणीला आलेलं। आणि अँड रिमेनिंग पार्टनर डिसाइडेड दॅट गुडविल बी रिटर्न ऑफ इन देअर न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशो 5:3। राहिलेल्या 2 पार्टनरने हे ठरवलेलं आहे की महेशला जे गुडविल दिलेलं आहे ते राईट ऑफ करायचं। म्हणजे ह्याचा इफेक्ट आहे का, महेशच्या क्रेडिटला बाय गुडविल आणि इतर जे पार्टनर आहेत त्यांच्या डेबिटला टू गुडविल 5,000 3,000, 8,000 रुपये नवीन रेशोमध्ये रिटर्न ऑफ करायचे, काढून टाकायचे। नवीन पार्टनर जो रिटायर होणार आहे त्याच्या क्रेडिटला आणि जे कंटिन्यू पार्टनर आहेत त्यांच्या डेबिटला, कारण त्यांचं कॅपिटल कमी होणार आहे। अशा पद्धतीने गुडविलचे ॲडजस्टमेंट। आणि तिसरी एक अतिशय सोपी ॲडजस्टमेंट आहे, लक्षात घ्या, अमाऊंट ड्यू टू महेश इज टू बी ट्रान्सफर्ड टू हिज लोन अकाउंट। जो पार्टनर रिटायर होणार आहे त्याचा बॅलन्स त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायला सांगितलेलं आहे। इथं आपल्याला पहिल्या प्रॉब्लेमसारखं सांगितलं नाही की कॅश 5,000 द्या राहिलेले परत पाठवा, तसं नाही, डायरेक्ट इथं सर्व बॅलन्स हा लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे आणि हे लोन अकाउंट आपण लायबिलिटी साईडला दाखवणार आहोत। चला तर मग या ठिकाणी आपण प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तयार केलं असेल, पार्टनर्स कॅपिटल तयार केलं असेल आणि बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म पण तयार केलेलं आहे। आता एक या ठिकाणी पॉईंट ट्रान्सफर करू, त्याच्या ॲडजस्टमेंट पण विचारात घेऊ आणि पोस्टिंग करून टाकू। सुरुवातीला बघा, या ठिकाणी प्रॉब्लेम जर नीट व्यवस्थित बघितला तर जुन्या पार्टनरची नावं पहिल्यांदा दिलेली आहेत, ती नीट लक्ष द्या। द बॅलन्स शीट ऑफ राम, महेश अँड उमेश,
तिन्ही पार्टनर दिलेले आहेत. रिटायरमेंटमध्ये हू शेअरिंग प्रॉफिट अँड लॉस रेशो 5:3:2 म्हणजे 5+3 8 8+2 10 म्हणजे 5/10 3/10 2/10 वॉज ॲज फॉलोज खालील पद्धतीने दिलेलं आहे. बघा बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2018 इयरची तारीख दिलेली आहे त्यांनी आपल्याला. लॅबिलिटी साईडला बघा या ठिकाणी सुरुवातीला कॅपिटल दिलेलं आहे तिघांचं. रामचं 36,000, महेशचं 32,000, उमेशचं 17,600. हे कॅपिटल आपण पार्टनरच्या क्रेडिटला बॅलन्स ब्रॉडडाऊन करायचा आहे. बघा पार्टनरच्या क्रेडिट साईडला या ठिकाणी बॅलन्स ब्रॉडडाऊन केलेला दिसतोय तुम्हाला. बाय बॅलन्स ब्रॉडडाऊन राम 36,000, महेश 32,000 आणि उमेश 17,600. अशा प्रकारे त्यांचं कॅपिटलचा बॅलन्स आपल्याला ब्रॉडडाऊन करायचा आहे, केलेला आहे. त्यानंतर पुढं या ठिकाणी लॅबिलिटी साईडलाच आपल्याला त्यांनी दिलेलं आहे जनरल रिझर्व. हे 14,000 जनरल रिझर्व तिन्ही पार्टनरला रेशोमध्ये वाटायचं आहे. म्हणजे जनरल रिझर्व शिल्लक रक्कम आहे ती या ठिकाणी पार्टनरच्या क्रेडिटला म्हणजे वाटताना बघा 14,000 भागिले 10 म्हणजे 1400 येते. 1400 गुणिले 5 14×5 = 70. पहिल्याला 7,000 नंतर 1400 गुणिले 3 14×42 म्हणजे 4,200 आणि 1400 गुणिले 2 2800 2,800. अशा प्रकारे रामला येते 7,000, या ठिकाणी महेशला येते 4,200 आणि उमेशला येते 2,800. या पद्धतीने जनरल रिझर्व रेशोमध्ये आपण वाटून घेतलेला आहे. बघा जनरल रिझर्व पार्टनरच्या क्रेडिटला बाय जनरल रिझर्व रामला 7,000, महेशला 2,800 आणि उमेशला 4,200. म्हणजे या ठिकाणी रेशो घेताना थोडासा बदल करायचा आहे, लक्षात घ्या. 5×2=3 कारण दुसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये पण आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. 5×2=3 रेशो दिलेला आहे. प्रिंटिंग मिस्टेक आहे पुस्तकामध्ये, त्यामुळे लक्षात घ्या. रेशो घेताना 5×2=3 या पद्धतीने घ्या. 5×2=3 म्हणजे मग रेशोमध्ये घेतलं तर रामला 7,000, महेशला या ठिकाणी 2,800 आणि उमेशला 4,200. तर या पद्धतीने जनरल रिझर्व आपण डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. म्हणजे कॅपिटल पार्टनरच्या क्रेडिटला, जनरल रिझर्व पार्टनरच्या क्रेडिटला रेशोमध्ये वाटला. त्यानंतर पुढचे दोन महत्त्वाचे पॉईंट आहेत. बिल्स पेबल 1,200 आहे असं डायरेक्ट लॅबिलिटी साईडला घ्या, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. त्यानंतर क्रेडिटर 20,000 रुपये आहे असं हे सुद्धा लॅबिलिटी साईडला घ्या, त्याच्यावर ॲडजस्टमेंट नाही. जर ॲडजस्टमेंट असली तर इनरला घ्यायचं, नाही तर डायरेक्ट आउटर साईडला पोस्टिंग करायचं आहे. म्हणजे बिल्स पेबल 1,200 आणि क्रेडिटर 20,000 आहे असं आपण लॅबिलिटी साईडला ट्रान्सफर करायचं आहे. नंतर 1,20,800ने लॅबिलिटी साईड टॅली झालेली दिलेली आहे. बघा बिल्स पेबल आणि या ठिकाणी क्रेडिटर, बघा क्रेडिटर 20,000, बिल्स पेबल 1,200 रुपये. या पद्धतीने डायरेक्ट हे लॅबिलिटीला थर्ड पार्टी लॅबिलिटी आहे आउटर साईडला लिहून टाकलेलं आहे. आता सगळ्या लॅबिलिटी पाठवल्या. आता महत्त्वाचं आसेट महत्त्वाच्या पाठवायच्या आहेत. त्या आसेटच्या पण टिक म्हणून 1,20,000 लॅबिलिटी साईडला या ठिकाणी झालेले आहे. बघा पहिलं परत आहे का, कॅपिटल पार्टनरच्या क्रेडिटला, जनरल रिझर्व तिघांना रेशोत वाटा, कारण इथं रिटायरमेंटला ॲडमिशनला आपण दोघांना द्यायचो. नवीन पार्टनर ॲडमिशन घेत होता, इथं रिटायरमेंटला तिघं जुने पार्टनर आहेत, त्यामुळं तिघांना या ठिकाणी जनरल रिझर्व वाटायचं आहे. नंतर क्रेडिटर बिल्स पेबल लॅबिलिटी साईडला बाहेर पाठवून द्यायचं आहे. आता ॲसेट साईडचं बघा एक पॉईंट घेऊ आणि त्या पद्धतीने त्याच्या ॲडजस्टमेंट आहेत त्या आपण करू.
असेट त्यामध्ये मशनरी 32,000. मशनरी आहे अशी असेटला घ्या, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे का? नाही. मशनरी डायरेक्ट आउटर कॉलमला असेट साईडला मशनरी घेऊन टाकायची. 32,000 असेटला बाहेर लिहा. बिल्डिंग 40,000. आता बिल्डिंगवर ॲडजस्टमेंट आहे. बिल्डिंग पण असेटला लिहा 40,000 इनर कॉलमला, त्याच्यावर ॲडजस्टमेंट आहे बिल्डिंगवरती. बघा बिल्डिंग दुसरे ॲडजस्टमेंट बी, बिल्डिंग इज ॲप्रिसिएट 10%. आता 40,000ची बिल्डिंग होती, त्याच्यावर 10% वाढले म्हणजे 4,000. 1 दाखला की 4,000 येतात आहे. म्हणजे या पद्धतीने लक्षात घ्या, 40,000ची बिल्डिंग आहे, 1 दाखला 4,000 रुपयाची बिल्डिंग वाढली. तर बिल्डिंग वाढली म्हणल्यानंतर बिल्डिंगमध्ये 4,000 रुपये ॲड करा आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला बाय बिल्डिंग 4,000 रुपये. बघा असेट साईडला जर तुम्ही बघितलं तर सुरुवातीला सांगतो या ठिकाणी बिल्डिंग 40,000 आहे, ॲड ॲप्रिसिएशन 4,000, बाहेर आलं 4,400. म्हणजे बिल्डिंग 44,000 रुपये झाली. 4,000 आणि बिल्डिंग वाढली तर आपल्याला या ठिकाणी बिल्डिंग 4,000 म्हणजे बिल्डिंगमध्ये ॲड करा 4,000 रुपये. त्यानंतर मशिनरीसुद्धा एक ॲडजस्टमेंट दिलेली आहे, ती या ठिकाणी राहिलेली आहे द्यायची. मशिनरीवर डेप्रिसिएशन होतं, लक्षात घ्या 10%. मशिनरीवर डेप्रिसिएशन 10% द्यायचं. पुस्तकातलीच प्रिंटिंग मिस्टेक आहे, लक्षात घ्या. मशिनरी असेटला घ्या 32,000, त्याच्यावर 10% बघा 3,200 रुपये. 1 दाखला की 3,200 डेप्रिसिएशन लेस करा आणि त्याचा दुसरा इफेक्ट या ठिकाणी प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला बघा. मशिनरी असेट साईडला मशिनरी 32,000 लेस डेप्रिसिएशन 3,200, बाहेर येणारे 28,800 आणि हेच 3,200 रुपये आपण प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला दाखवायचं आहे. ही ॲडजस्टमेंट द्यायची राहिलेली आहे पुस्तकामध्येच, परंतु ॲन्सरमध्ये घेतलेली आहे. त्यामुळे मशिनरीवर 10% डेप्रिसिएशन आहे, लेस करून ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला द्यायचं आहे तो मशिनरी. बघा ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू मशिनरी 3,200. मशिनरीमधनं 10% लेस करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू मशिनरी. अशा पद्धतीने बिल्डिंगमध्ये ॲड क्रेडिटला, बिल्डिंग वाढली क्रेडिटला, मशिनरी कमी झाली डेबिट साईडला. आता त्यानंतर पुढं या ठिकाणी स्टॉकवरती बघा ॲडजस्टमेंट आहे. स्टॉक 20,400. स्टॉक पण असेटला घ्या 20,400, परंतु स्टॉकची किंमत या ठिकाणी खाली 28,000 झालेली आहे, म्हणजे 7,600 वाढलेला आहे. स्टॉक 20,400 किंमत दिलेली आहे, त्याची किंमत झालेली आहे इथं 28,000, म्हणजे 7,600 स्टॉक वाढलेला आहे. स्टॉकमध्ये ॲड करायचं आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं आहे, लक्षात घ्या. स्टॉकमध्ये ॲड आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला इन्क्रीज झालेला आहे म्हणून. बघा असेटला या ठिकाणी स्टॉक आपल्याला सुरुवातीला दिलेला आहे 20,400, ॲड ॲप्रिसिएशन वाढलेला आहे 7,600, बाहेर 28,000 आणि हे 7,600 आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला बाय स्टॉक 7,600, म्हणजे स्टॉकमध्ये ॲड करा आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला बाय स्टॉक 7,600. अशा पद्धतीने ही पण ॲडजस्टमेंट आपण सॉल्व केलेली आहे. आता एक महत्त्वाची डेटरवरची ॲडजस्टमेंट समजून घ्या. सन्ड्री डेटर 16,800, ही रक्कम खाली गेलेली 800 रुपये, 16,800. त्यातनं लेस RDD जुनी तरतूद 800ची, बाहेर 16,000 दिलेले. सन्ड्री डेटर 16,800 होते येणार, त्यातला 800 रुपये बुडतील म्हणून बाजूला काढले. म्हणजे या ठिकाणी 800 रुपये आपण बाजूला काढलेले आहेत, परंतु खाली ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला या ठिकाणी सांगितलेले आहे RDD 1,000 रुपये बुडलेले आहेत. म्हणजे लक्षात घ्या 800 बाजूला काढले पण बुडलेत किती? 1,000. मुद्दा मी तर लिहितोय. म्हणजे यात 1,000तनं 800 गेले
200 रुपये आपले जास्त बुडलेले आहेत, लक्षात घ्या. 800 बुडतील, बाजूला काढले, पण बुडले 1000, म्हणजे 200 रुपये या ठिकाणी अनेक वाढ झालेली आहे, लक्षात घ्या. म्हणजे ॲसेट साईडला या ठिकाणी डेटर 16,800 1000 रुपये लेस करायचे आणि रिव्हॅल्युएशनच्या किंवा प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू RDD 200 रुपये. बघा या ठिकाणी आपण जर ॲडजस्टमेंट बघितले, RDD इन्क्रीज्ड अप टू ₹1000. 1000पर्यंत RDD वाढले, बुडले. मग या ठिकाणी ॲसेट साईडला जर बघितलं तुम्ही, सनरी डेटर्स 16,800 बुडले किती, RDD 1000, बाहेर 16,800 नाही गेले, बाहेर 15,800. आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू RDD 200 रुपये. अशा पद्धतीने प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू RDD 200 रुपये. म्हणजे या ठिकाणी डेटरमधनं RDD लेस आणि ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू RDD 200 रुपये. तर या पद्धतीने ही ॲडजस्टमेंट आपण सॉल्व केलेली आहे. जुनी तरतूद 800ची होती, पण बुडाले या ठिकाणी 1000. फक्त या ठिकाणी 1000 लेस करा आणि 200 रुपयेच लॉस झाला आहे. तो लॉस प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला दाखवा. म्हणजे जेवढे बुडलेत तेवढेच या ठिकाणी प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला आपण दाखवलेले आहे. आता या ठिकाणी पुढं महत्त्वाचं म्हणजे सगळ्या ॲसेटमध्ये आता बँक बॅलन्स दिलेला आहे त्यांनी 12,400 आहे. असा बँक बॅलन्स ॲसेट साईडला 12,400 घ्यायचा आहे. त्याच्या ॲडजस्टमेंट नाही, आउटर कॉलमला डायरेक्ट घ्यायचं आहे. आणि मग या ठिकाणी बॅलन्स शीटसुद्धा आपल्याला दिलेलं आहे. ॲसेट साईडसुद्धा 1,20,800 टॅली झालेली दिलेली आहे. तर बँक बॅलन्ससुद्धा 12,800 बघा ॲसेट साईडला या ठिकाणी दाखवलेला आहे. बँक बॅलन्स 12,400 बँक बॅलन्स या ठिकाणी ॲसेट साईडला आपण दाखवलेला आहे. आता सगळ्या ॲडजस्टमेंट या ठिकाणी झालेल्या आहेत. 12,400 बँक बॅलन्स इथं दिलेला आहे आपल्याला, 12,400 लिहिलं आपण ॲसेटला. आता सगळे पॉईंट झाले. आता ॲडजस्टमेंट बघू, म्हणजे या ठिकाणी राहिलेले ॲडजस्टमेंट पण विचारात घेणं गरजेचं आहे. बघा सुरुवातीला ऑन 1/4/2018 इथं महेश नाव आहे. महेश रिटायर ऑन द फॉलोइंग टर्म्स, खालील टर्मनुसार महेश रिटायर झालेला आहे. आता एक एक ॲडजस्टमेंट परत एकदा बघू आपण, लक्षात घ्या. पहिले आहे द ॲसेट वेअर रिव्हॅल्यूड ॲज अंडर, ॲसेटच्या किमती बदलल्या. स्टॉक 28,000, स्टॉक 7,600 वाढला, ॲड करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटला दाखवलं आपण. बिल्डिंग ॲप्रिशिएट झाली 10%, बिल्डिंगमध्ये 4,000 रुपये ॲड करून प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिट साईडला दाखवलं. त्यानंतर तिसरं आहे RDD इन्क्रीज्ड अप टू ₹1,000, 1000पर्यंत RDD वाढलं. डेटरमधनं RDD 1000 वजा केलं, परंतु जुनी तरतूद 800ची होती, फक्त 200 रुपये लॉस झाला. हा लॉस प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला 200 रुपये या ठिकाणी टू RDDचे लिहिलेले आहेत. त्यानंतर इथं एक ॲडजस्टमेंट द्यायचे राहिलेले आहे D, की डेप्रिसिएशन ऑन मशिनरी 10%. मशिनरी डेप्रिसिएशन 10% होतं. मशिनरीमधनं 10% 3200 रुपये लेस केले आणि प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिट साईडला टू मशिनरी 10% डेप्रिसिएशन 3200 रुपये. अशा पद्धतीने या पहिल्या ॲडजस्टमेंटमधल्या 4 सब पॉईंट झाले. आता दुसरी महत्त्वाची ॲडजस्टमेंट लक्षात घ्या, की द गुडविल ऑफ रिटायरिंग पार्टनर इज व्हॅल्यूड ॲट ₹8,000. 8,000 रुपये रिटायर पार्टनरला गुडविल द्यायचं ठरलेलं आहे, त्याला आलेलं आहे. मग आणि राहिलेल्या पार्टनरने अँड रिमेनिंग पार्टनर डिसाइडेड दॅट गुडविल बी रिटर्न ऑफ इन देअर न्यू प्रॉफिट रेशो 5:3. म्हणजे नवीन रेशोनुसार त्यांनी गुडविल रिटर्न ऑफ केलेलं आहे. त्यामुळं या ठिकाणी बघा गुडविलचे ॲडजस्टमेंट महत्त्वाचं, मधला पार्टनर झालं आहे बाय गुडविल. महेशला 8,000, दोन्ही पार्टनरला या ठिकाणी कंटिन्यू पार्टनर आहे डॅश. महेशला 8,000 गुडविल या ठिकाणी द्यायचं आहे आणि राहिलेले पार्टनर या ठिकाणी राम आणि उमेश
टेकन ओव्हर करणार आहेत. मग त्यांच्या डेबिट साईडला टू गुडविल रामला 5,000 आणि उमेशला 3,000. महेश रिटायर झालेला आहे. महेशला 8,000 रुपये गुडविल द्यायचं आहे. राम आणि उमेश त्यांच्या डेबिटला टू गुडविल आणि महेशच्या क्रेडिटला बाय गुडविल 8,000 रुपये. महेशचं कॅपिटल वाढणार आहे आणि राम आणि उमेशचं कॅपिटल गुडविलमुळं कमी होणार आहे. म्हणून त्या पद्धतीने नवीन रेशोमध्ये रिटर्न ऑफ केलेलं आहे. अशा प्रकारे गुडविल आणि कॅपिटल महेशला आपण देणार आहे. म्हणून महेशच्या क्रेडिटला बाय गुडविल आणि राम आणि उमेशच्या डेबिटला टू गुडविल. तर या पद्धतीने आपण गुडविल पण ट्रान्सफर केलेलं आहे. आता पुढं या ठिकाणी तिसरी ॲडजस्टमेंट बघा महत्त्वाची. दोन्ही ॲडजस्टमेंट झाल्यात. तिसरी बघा, अमाऊंट ट्रान्सफर टू महेश इज टू बी ट्रान्सफर टू हिज लोन अकाउंट ड्यू म्हणजे देणे. महेशला जे आपण अमाऊंट देणार आहे, कॅपिटल, गुडविल, प्रॉफिट काय असेल ते सगळी बॅलन्स त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करा. आणि हे लोन अकाउंट आपण लॅबिलिटी साईडला दाखवणार आहोत. बघा आता प्रॉब्लेम टॅली करायला घेऊ, व्यवस्थित लक्ष द्या म्हणजे तुम्हाला टॅलीची प्रोसेस लक्षात येईल. प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट. आता डेबिटला बघा RDD 200 रुपये, मशिनरी 3,200, स्टॉक 7,600, बिल्डिंग 4,000. म्हणजे आज क्रेडिटची टोटल जास्त येते लक्षात घ्या. प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या क्रेडिटची टोटल 7,600 आणि 4, 7 आणि 4 11,600 रक्कम आहे लक्षात घ्यायची. 11,600. तर अशा पद्धतीने 11,600 आपल्याला रक्कम घेणं गरजेचं आहे. आणि मग ती 11,600 रक्कम आपली येते आणि त्या 11,600 पद्धतीने आपण पोस्टिंग करणं गरजेचं आहे. तर 11,600 क्रेडिटची टोटल येते 11,600. ते दिसत नसेल ते मुद्दाम लिहिलेले आहे 11,600. तीच डेबिटला घेतली आपण 11,600. या 11,600 मधून आपल्याला 3,400 वजा करायचे. 3200 प्लस 200, 3,400 गेले की फरक येतोय 8,200. हा फरक 8,200 आला की त्याला नाव द्यायचं आहे टू प्रॉफिट 8,200. हा 8,200 इतर पार्टनरला आपल्याला रेशोमध्ये डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. बघा 8,200 भागिले 10 म्हणजे 820. आता 820 गुणिले पहिल्याचा 5 आहे रामला. 820 गुणिले 5 4,100 रामला येतोय. त्यानंतर महेशचा 2च रेशो आहे इथं 820 गुणिले 2. तर 820 गुणिले 2 आलं तर महेशला आपल्याला या ठिकाणी 1,600 रुपये येतात. 820 गुणिले 2 1,600 रुपये महेशला आपण देतोय. आणि 820 गुणिले 3 तर 3नी उमेशला येतोय 2,460. म्हणजे अशा प्रकारे 8,200 आपण पार्टनरला 5-2-3 या रेशोमध्ये वाटलेले लक्षात घ्या. 5-2-3 या रेशोत वाटायचं आहे लक्षात घ्या. वरती प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. मधला पार्टनर रिटायर झालेला आहे. महेशचा रेशो 2 आहे लक्षात घ्या. 5-2-3 म्हणजे रामला 4,100 आलं, महेशला 1,640 आले आणि उमेशला 2,460 आलेले आहे. अशा प्रकारे 8,200 आपण तिन्ही पार्टनरला डिस्ट्रीब्यूट केलेलं आहे. आता हाच प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंटच्या डेबिटला पार्टनर, मग पार्टनरच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. म्हणजे पार्टनरच्या क्रेडिट साईडला हा आपण प्रॉफिट पाठवायचा आहे. बघा पार्टनरच्या क्रेडिटला बाय प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट 4,100, महेशला 1,640 आणि उमेशला 2,460. तर तिन्ही प्रॉफिट पार्टनरला आपण त्यांच्या रेशोप्रमाणे वाटलेले आहेत. आता महेश पार्टनर रिटायर झालेला आहे. म्हणजे महेशच्या क्रेडिटची टोटल बघा पहिल्यांदा मधला पार्टनर जो रिटायर झाला आहे त्याची क्रेडिटची टोटल, महेशच्या क्रेडिटची टोटल आली 32,000, 2,800, 8,000, 1,640. टोटल येते 44,440. तीच डेबिटला घ्यायची 44,440.
आणि महेश रिटायर झालेला आहे, त्यामुळं महेशच्या वरती फरक येणार आहे 44,440. बाकी दोघांना डॅश, राम आणि उमेशला 44,440. त्याला नाव द्यायचं टू लोन अकाउंट. मग हे लोन अकाउंट लॅबिलिटी साईडला दाखवायचं, कारण महेश पार्टनर रिटायर झालेला आहे. त्याचा जो फरक येणार आहे तो लोन अकाउंटला तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं होतं. त्यामुळं महेशचा फरक 44,440 हा लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचा आहे आणि तो लॅबिलिटी साईडला दाखवायचा आहे. बघा, लॅबिलिटी साईडला महेश लोन 44,440. लॅबिलिटी साईडला महेश लोन 44,440. महेशचा फरक लोन अकाउंटला पाठवला आणि लॅबिलिटी साईडला लिहून टाकला. आता राहिलेल्या पार्टनरचा जो काय फरक आहे, राम आणि उमेश, तो रेग्युलर राहणार आहे. त्यांचं कॅपिटल निघणार आहे. आता उमेशच्या क्रेडिटची टोटल बघा, 17,600, 4,200, 2,460. टोटल आली तुमची 24,260. 30 डेबिटला घेतली 24,260. वरती 3,000 गेले गुडविलचे, फरक येणार आहे 21,260. आणि रामच्या क्रेडिटची टोटल आली 36,000, 7,000, 4,100. तिघांची टोटल आली 47,100. 30 डेबिटला घेतली 47,100. यामधनं 5,000 गुडविलचे गेले, फरक येणार आहे 42,100. त्याला नाव द्यायचं आहे टू बॅलन्स कॅरीड डाऊन. म्हणजे राम आणि उमेश मध्ये महेशला डॅश, महेश रिटायर झालेला आहे. रामचं कॅपिटल 42,100 आणि उमेशचं कॅपिटल 21,260. हे लॅबिलिटी साईडला दाखवायचं आहे कॅपिटल दोघांचं. बघा, लॅबिलिटी साईडला कॅपिटल जर तुम्ही बघितलं, कॅपिटल रामचं 42,100 वरती बघा, खाली बघा व्यवस्थित, आणि उमेशचं 21,260, उमेशचं 21,260. अशा प्रकारे कॅपिटल आपण लॅबिलिटी साईडला दाखवायचा आहे. जो रिटायर झालेला आहे त्याचा बॅलन्स आपण महेशचा बॅलन्स लोन अकाउंटला पाठवलेला आहे. तर या पद्धतीने रिटायरमेंटमध्ये एकाच लोन अकाउंटला बाकी दोघांचे कॅपिटल म्हणून, आणि ॲडमिशनमध्ये आपण तिघांचं कॅपिटल काढत होतो, हा फरक आहे. आणि मग या ठिकाणी बॅलन्स शीट कसं टॅली केलेलं आहे ते एक लक्ष द्या व्यवस्थित. आता कॅपिटल बघा, राम 42,100, उमेश 21,260. टोटल बाहेर आली 63,360. क्रेडिटर 20,000, बिल्स पेबल 1,200, महेश लोन 44,440. या चारही आकड्यांची टोटल, लॅबिलिटीची टोटल 1,29,000. तेवढीच ॲसेटची पण टोटल येते, ती पण व्यवस्थित लक्ष द्या. स्टॉक बघा 28,000, बिल्डिंग 44,000, आउटरच्या रक्कम बघा, डेटर्स 15,800, मशिनरी 28,800, बँक 12,400. आणि मग टोटल येतोय तुमची ॲसेट साईडची 1,29,000. तर बघा, ॲसेटची सुद्धा टोटल 1,29,000. अशा पद्धतीने तुमचं बॅलन्स शीट या ठिकाणी टॅली होतंय. लॅबिलिटीची टोटल 1,29,000, ॲसेटची टोटल 1,29,000. तर या पद्धतीने आपल्याला बॅलन्स शीट टॅली करायचं आहे, केलेलं आहे. म्हणजे ॲडमिशन ऑफ ए पार्टनरमध्ये सुरुवातीला तुमचं प्रॉफिट लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, जो काय फरक येणार आहे, प्रॉफिट हा तिघांना दिलेला आहे, लक्षात घ्या. हा महत्त्वाचा बदल आहे रिटायरमेंटमध्ये आणि ॲडमिशनमध्ये. ॲडमिशनमध्ये प्रॉफिट दोघांनाच होता, नवीन पार्टनर आत्ताशी आला होता. पण रिटायरमेंटमध्ये तिन्ही पार्टनर जुनेच आहेत, त्यामुळं तिघांना प्रॉफिट आपण वाटलेला आहे. हा महत्त्वाचा बदल आहे. त्यानंतर तो प्रॉफिट तिघांचा या ठिकाणी पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला आपण तिघांचं प्रॉफिट वाटलेलं आहे. आणि महेश रिटायर झालेला आहे, त्यामुळं महत्त्वाचा महेशचा बॅलन्स त्याचा लोन अकाउंटला आपण पाठवलेला आहे. बाकी दोघांचे बॅलन्सेस आपण या ठिकाणी कॅपिटल म्हणून ब्रॉड डाऊन केले आहे, ते कॅपिटल आहे. पण महेशचं लोन अकाउंटला पाठवलेलं आहे आणि महेशचं लोन अकाउंट आपण लॅबिलिटी साईडला घेतलेलं आहे. आणि बाकी राम आणि उमेशचं या ठिकाणी कॅपिटल आपण कंटिन्यू घेतलेलं आहे. हा महत्त्वाचा बदल
या ठिकाणी आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला या ठिकाणी विचारात घेतलेला आहे, अभ्यासलेला आहे. आणि मग खऱ्या अर्थानं तुमचं बॅलन्स शीट या ठिकाणी व्यवस्थित टॅली होतं आहे. आजच्या या प्रॉब्लेममध्ये फक्त महत्त्वाचं द्यायचं काय राहिलं होतं की रेशो दुरुस्ती काय आहे लक्षात घ्या. रेशो 5:2:3 हा रेशो इथं विचारात घ्या, लक्षात घ्या. मी तुमच्या लक्षात येईल. रेशो घेताना 5:2:3 घ्या म्हणजे बरोबर टॅली होईल. महेशचा रेशो 2 आहे, लक्षात घ्या. 5:2:3 चुकलेला आहे, करेक्शन आहे 5:2:3. आणि दुसरं महत्त्वाचं करेक्शन कोणतं आहे लक्षात घ्या की या ठिकाणी डेप्रिसिएशन आहे. ते डेप्रिसिएशन मशिनरीवरती 10% ते एक द्यायचं राहिलेलं आहे ॲडजस्टमेंट. मशिनरीवरती डेप्रिसिएशन 10% डी आकडा आहे तो. तर या पद्धतीने हा रिटायरमेंट ऑफ पार्टनरचा हा प्रॉब्लेम आपण अभ्यासलेला आहे. आणि बॅलन्स शीट तुमचं व्यवस्थित जसं ॲडमिशनला होतं त्याच पद्धतीने कॅपिटल दोघांचं, लोन महेशचं लायबिलिटीला, बाकी सेम ॲडजस्टमेंट या आपण ॲडमिशनमध्ये करत होतो तशाच आहेत. फक्त व्यवस्थित या ठिकाणी टॅली केलं तर हा ॲडमिशनला और विचारला जातो. त्यामुळं या ठिकाणी ॲडमिशनचे आपण 15 प्रॉब्लेम अभ्यासलेले आहेत. त्यामध्ये जर्नल प्लस लेजर पण अभ्यासलेला आहे. आता या रिटायरमेंटमध्ये आता आपण लेजरच अभ्यासत आहोत. हा दुसरा प्रॉब्लेम आपण अभ्यासला, तुमच्या टेक्स्टबुकमधलाच प्रॉब्लेम आहे. तर तुम्ही काय करा, प्रॉब्लेम व्यवस्थित लिहा, ॲन्सर व्यवस्थित सोडवा. काही शंका असतील तर या ठिकाणी विचारा. कारण गुडविल आपण महेशच्या क्रेडिटला लिहिलं गुडविल आणि त्या दोघांच्या डेबिटला राम आणि उमेशच्या रिटर्न ऑफ केलेलं. तर या पद्धतीने हा रिटायरमेंटचा अतिशय सोपा आणि व्यवस्थित प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व करणारा आहे टॉपिक. फक्त तयारी व्यवस्थित करा, अकाउंटचं प्रॅक्टिस व्यवस्थित करा, झालेल्या नोट्स वगैरे व्यवस्थित या ठिकाणी अभ्यासा. काही शंका असतील तर विचारा, परंतु झालेले प्रॉब्लेम रोजच्या रोज सॉल्व करा. ठीक आहे, या ठिकाणी आज आपण थांबत आहोत. राहिलेले प्रॉब्लेम नेक्स्ट लेक्चरला आपण अभ्यासणार आहोत. तुम्ही फक्त रेग्युलर सर्व विषयाचे लेक्चर्स ऐका, व्हिडिओ बघा, प्रॉब्लेम सॉल्व करा, नोट्स काढा आणि काही शंका असतील तर विचारा. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद.